जय शिवराय, जय भीम भावांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा ट्रेनिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. पण काही भावांना तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे पण काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज होत असतं ते मी इथं पण अपलोड करत असतो, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि भावांनो, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसाल केला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती मराठीमधनं एडिटिंग शिकवली जाते. आणि भावांनो, तुम्ही मला अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केले तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फॉलो करा, कारण की जो पण नेक्स्ट एडिटिंग ट्युटोरियल येत असतो त्याचा डेमो व्हिडिओ मी सगळ्यात पहिलं इंस्टाग्रामला अपलोड करत असतो. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही डाऊट असतील एडिटिंगबद्दल तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. ओके, तर भावांनो, आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं 9.16 ही साईज सिलेक्ट करायची फुल साईज. त्यानंतर करायचं काय, इथनं आपल्याला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरची साईज आहे, जी लेंथ आहे ती आपल्याला इतकी खेचून न्यायची आहे. त्यानंतर इथं खाली आपल्याला फुल स्क्रीनवर ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर करायचं काय, इथनं मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला काही PNG सिलेक्ट करायच्या, ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायच्या. तर मी इथनं PNG सिलेक्ट केलं आहे. PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला PNG एकदम क्लिअरपणे ॲड झालेली का ती चेक करायची. नाही तर अशी बॉर्डर वगैरे दिसत असेल तर तिला झूम करून इथं इक्वलच्या ऑप्शनवरती क्लिक करून सगळ्या PNG चेक करायच्या आहे. ठीक आहे, तर असे PNG चेक केल्याच्या नंतर करायचं काय, याला इथनं शेअरवरती क्लिक करणं आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, फुल HD एक्सपोर्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला होम पेजवर यायचं काइन मास्टरच्या आणि इथनं प्लसवरती क्लिक करून थर्ड नंबरची साईज सिलेक्ट करायची 1.1 आता. ठीक आहे, ही साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर परत आपल्याला सेटिंगवरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती जायचं आहे आणि पहिल्यांदा आपण जी साईज ठेवली होती तीच साईज आपल्याला आता पण ठेवायची. ठीक आहे, इतकी. आणि इथनं आपल्याला खाली फुल स्क्रीनवर ओके करून सोडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परत मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्याला परत आता PNG सिलेक्ट करायची. ठीक आहे, ज्या पण तुम्ही दुसऱ्या हिरोनीची पण आता ॲड करू शकता. तर मी सिम्पली तुम्हाला दुसऱ्या PNG ॲड करून दाखवतो आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, नाहीतर त्याच हिरोनीच्या तुम्हाला ठेवायच्या असेल तर त्या पण ठेवू शकता. त्यानंतर करायचं काय, PNG सगळ्या आजची म्हणजे चांगल्या ॲड झालेल्या का बघायचे आहे. इथं बघू शकता या PNGवरती बॉर्डर दिसते, तर हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे आणि इथे इक्वलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे PNG ॲड झालेले आहे. आता करायचं काय, इथनं शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे भावांनो. बॅक आल्याच्यानंतर इथनं करायचं काय, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं जी एक सेकंड नंबरची साईज आहे 9.16 ही सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर आता करायचं काय, जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ सगळ्यात पहिले सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर मी इथनं हा फुल स्क्रीन व्हिडिओ सिलेक्ट करत आहे, जो आपण एक नंबर हे केला होता एक्सपोर्ट. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला याचा जो 25 सेकंदाचा स्टेटस करायचा आहे, तर हे 6 सेकंदाचा आपल्याला 25 सेकंदापर्यंत याची लेंथ बनवून घ्यायची. तर त्यासाठी करायचं काय, डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे, सॉरी 3 डॉटवर जाऊन डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता 12 सेकंदाचा झालेला आहे. परत व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपला 24 सेकंदाचा झाला आहे, तर आपण 24 सेकंदाचाच राहून देऊया. त्यानंतर करायचं काय, इथनं आपल्याला शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी याला सिम्पली एक्सपोर्ट करीत आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या. आणि भावांनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच मराठीमधनं एडिटिंग शिकवली जाते. तर भावांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. आता करायचं काय, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे भावांनो आणि इथनं आता 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची 1.1. ठीक आहे, साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, मीडियावरती जायचं आहे आणि आपण जो व्हिडिओ आत्ता एक्सपोर्ट केला होता याच्या आधी 1.1 ही साईजवाला, तर हा व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आणि इथनं 3 डॉटवर जाऊन याचा डुप्लिकेट घ्यायचा आहे. आपल्याला याला पण किती सेकंदापर्यंत न्यायचं आहे, 24 सेकंदापर्यंत. तर बघू शकता अशा प्रकारे 12 सेकंदाचा झालेला आहे. जोपर्यंत 24 सेकंदाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला न्यायचं आहे. ठीक आहे, तर 19 सेकंदाचा झालेला आहे. तर बघू शकता 22 सेकंदाचा झालेला आहे.
तर आता इथनं 24 सेकंदावरती क्लिक करायचं आहे आणि याचा एक्स्ट्रा पार्ट जो आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, कट केल्याच्या नंतर आता करायचं काय, याला आपण शेअरवरती जाऊन फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे, तर मी याला एक्सपोर्ट करीत आहे. तर बघू शकता व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होत आहे. आणि अजून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर नक्की करा, कारण की जे पण काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं काही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काही भावांना डिस्क्रिप्शनमधनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असतो, त्याच्याने तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बॅक आल्याच्या नंतर करायचं काय भावांनो, इथनं आपल्याला परत आता प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं मधली साईड सिलेक्ट करायची 9.16. ठीक आहे, ही साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, मीडियावरती जायचं आहे. आता मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं बॅकग्राऊंडवरती क्लिक करणं आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड आपल्याला किती आपला स्टेटस 24 सेकंदाचा बनवायचा आहे. तर आपण इथनं 24 सेकंदापर्यंत याची लेंथ खेचून नेऊया. तर बघू शकता 24 सेकंदापर्यंत आपली लेंथ आलेली आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक PNG मिळेल. ती PNG आपल्याला इथनं आता ॲड करायची. तर PNGला सिलेक्ट केल्याच्यानंतर हिला असं बिंगून घ्यायचं आहे, असं घुमवायचं आहे आणि हिला अशा प्रकारे फुल स्क्रीन करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. आणि याची जी लेंथ आहे आपल्याला आता शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे. लेंथ खेचून नेल्याच्या नंतर आपल्याला परत मीडियावरती लेअरवरती जायचे. मीडियावरती जाऊन आत्ता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ आपल्याला पहिले ॲड करायचा आहे. तर बघू शकता तो व्हिडिओ आपल्याला इथनं या बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. तर त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला बघू शकता बॉक्सवरती व्हिडिओ न्यायचा आहे आणि इथनं नेऊन आपल्याला इथं 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचा आहे. तर बघू शकता याच्यामध्ये व्हिडिओ ॲड झालेला आहे. तर आपण थोडासा याला जास्त झूम झालेला तर कमी करू शकतो. तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने बघू शकता. अशा प्रकारे याला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी ॲड करीत आहे. तर व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. मीडियावरती जाऊन आत्ता जो आपण फुल स्क्रीन व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ आता सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला वरती ॲड करायचा आहे तो व्हिडिओ या बॉक्समध्ये. तर त्यासाठी आपल्याला सिम्पली इथं 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचा आहे. तर व्हिडिओ याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ पण इथं ॲड करायचा आहे. आणि हे बघू शकता याची लेंथ पण राईट ॲड झालेली आहे. तर आता करायचं काय, तर ह्या व्हिडिओला आपल्याला परत याची जी लेंथ आहे याला क्लिक करायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता सेंड टू फ्रंट करूया. तर बघू शकता हे याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय, फुल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे भावांनो आणि याचा एक डुप्लिकेट घ्यायचा आहे. ठीक आहे, इथं डुप्लिकेट घेतल्याच्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ इथं घ्यायची, खाल्ल्या बॉक्समध्ये हा व्हिडिओ न्यायचा आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्याला याला पण सेंड टू बॅक करायचं आहे. तर बघू शकता हा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर आपण याला करायचं काय, परत आपल्याला इथनं तर अशा प्रकारे PNG ॲड झालेली आहे भावांनो. तर करायचं काय, ही थोडीशी मधली जी PNG ती थोडीशी छोटी करायची आहे. एक मिनिट, हिला असं थोडीशी हिची झूमिंग आपल्याला कमी करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला जो आपला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो आहे तो लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी सिम्पली मी लोगो सिलेक्ट करीत आहे. तो लोगो सिलेक्ट केल्याच्यानंतर याला करायचं काय, इथनं खाली ॲड करायचं आहे. ठीक आहे, इथं खाली ॲड करू शकता आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. ठीक आहे, याची लेंथ खेचून नेल्याच्यानंतर करायचं काय, थोडासा वर घ्यायचं, लोगो खाली गेलेला आहे, इथं ॲड करायचं आहे. त्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला एक PNG ॲड करायची. ठीक आहे, तर मी ती PNG घेत आहे. आपल्याला ती PNG सिलेक्ट करायची आहे. एक मिनिट, PNG घेत आहे मी. भावांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच मराठीमधून एडिटिंग शिकवली जाते. तर PNGवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे आणि ही PNG आपल्याला इथं खाली ॲड करायची भावांनो. ठीक आहे, अशी इथं. तर हिला थोडंसं झूम करूया आणि तिला असं इथं ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि याची लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथं आपल्याला एक PNG अजून ॲड करायची. ठीक आहे, तर मी ती PNG घेत आहे, ही वाली PNG. ही PNG आपल्याला इथनं वर ॲड करायची. ठीक आहे, आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक कलरफुल व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर मी सिम्पली त्या व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे.
तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओवरती जाणं पडेल. तर थोडासा वेट करा भावांनो. व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि ते खाली ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर भावांनो इथनं तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर बघू शकता भावांनो, आपला खूप भारी व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकली जाते. तर चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.